2021 ला शिवसेना फुटीनंतर एक आमदार अक्षरशः रडला. उद्धव ठाकरेंना सोडून गेलेल्यांना परत या असं आवाहन करू लागला. पैशाच्या जोरावर आमदार पळवले असा आरोप करू लागला. मलाही तशी ऑफर आल्याचं बोलू लागला. उद्धव ठाकरेंबद्दल निष्ठा बोलून दाखवू लागला. पण हाच आमदार लगेचच शिंदे गटात सामील झाला. मी बोलतोय कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्याबद्दल. 2019 ला आमदारकीची लॉटरी भेटलेल्या बांगरांना यंदा आमदारकी मिळवायला बरा स्थान होईल असं दिसतंय. पण नक्की या मतदारसंघाचं गणित काय असेल? संतोष बांगर पुन्हा आमदार होतील का? कळमनुरी विधानसभा मतदारसंघाची राजकीय समीकरणं काय असतील? यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार, मी प्रशांत, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या आखाडा विधानसभेच्या या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सध्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीची सत्ता आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संतोष बांगर आमदार आहेत. शिवसेना फुटीनंतर ते शिंदे गटात गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी त्यांच्या विरोधात मोर्चा खोललाय. शिवाय लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती अलर्ट मोडमध्ये आहेत. सध्या शिवसेनेचा आमदार असला तरी 2009 आणि 2014 या मतदारसंघात काँग्रेसचा आमदार राहिलाय. त्यामुळे काँग्रेसचाही या मतदारसंघावर दावा आहे. महायुतीकडून संतोष बांगरच उमेदवार असण्याची शक्यता आहे. पण महाविकास आघाडीत ही जागा कोणत्या घटक पक्षाला सुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संतोष बांगरांनी बंडखोरी केल्याने ठाकरे गट त्यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचा या जागेवर दावा असेल. शिवाय काँग्रेसचा या जागेवर 4 वेळा आमदार राहिलाय. तसेच 2019 ला वंचितच्या उमेदवारामुळे तोटा झाल्याने काँग्रेसला इथून पराभव स्वीकारावा लागला. तशी परिस्थिती यंदा दिसत नाही. त्यामुळे काँग्रेस ही जागा ठाकरे गटाला सोडेल का हा मोठा प्रश्न आहे. 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला सगळ्यात मोठा फटका हा वंचित बहुजन आघाडीचा बसला होता. तसाच या मतदारसंघातही वंचितच्या उमेदवाराने 2 नंबरची मतं घेतली होती, तर काँग्रेस 3ऱ्या नंबरला फेकली गेली होती. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला गमवावा लागला होता. त्याआधी सलग 2 वेळा काँग्रेस या जागेवरून जिंकून आली होती. जातीय समीकरणांकडे लक्ष द्यायचं झालं तर कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे राजकारण मुस्लिम, आदिवासी, बंजारा, हटकर या समाजांवरच अवलंबून आहे. त्याच बळावर काँग्रेस जिंकून आली होती. मात्र वंचितने काँग्रेसची पारंपरिक मते आपल्याकडे खेचल्याने काँग्रेसला तोटा झाला. 2014 साली या मतदारसंघात तिरंगी लढत झाली होती. काँग्रेस उमेदवार संतोष टारफेंनी शिवसेनेचे उमेदवार गजानन घुगे यांचा केवळ 300 मतांनी पराभव केला होता. तर वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार अजित मगर यांना 2ऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. त्यांना 66,137 मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या संतोष टारफेंना 57,544 मतं मिळाली होती. या निवडणुकीत संतोष बांगर यांनी 16,378 मतांनी विजय मिळवला होता. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला चांगला उमेदवार मिळाला तर याचा फटका महाविकास आघाडीला बसतो की महायुतीला बसतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विद्यमान आमदार संतोष बांगरांनी तालुक्यात विविध विकास कामं केली आहेत. त्यामुळे ते जास्त चर्चेत आहेत. तसेच ज्याचा आमदार त्याला मतदारसंघ असा महायुतीचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे कदाचित पुन्हा कळमनुरी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचा उमेदवार रिंगणात असेल. आता महाविकास आघाडी ही जागा कोणाला देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवाय वंचितच्या अजय मगरांनी ठाकरे गटाची मशाल हाती घेतल्यानं इथली लढाई बरीच इंटरेस्टिंग झाली आहे. सोबतच संतोष टारफे यांनी देखील मशाल हाती घेत काँग्रेसला धक्का दिला होता. मध्यंतरी सुषमा अंधारे यांनी संतोष टारफेंनाच उमेदवार घोषित करून कळमनुरी विधानसभा मतदारसंघाची राजकीय गणितं अजूनच रोचक केली. आत्ताच्या लोकसभेत संजय बांगरांच्या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळू शकली नव्हती. त्यामुळे ठाकरे गटाच्या इच्छुकांच्या आशा उंचावल्यात. अशा ठाकरे गटातही बंडाळी होण्याची शक्यता आहे. एकीकडे आमदार होण्याची स्वप्ने पाहत ठाकरे गटात प्रवेश केलेल्या अजय मगरांना हा मोठा धक्का असेल. तर संतोष टारफेंना उमेदवारी घोषित झाली तर मगरांचा स्टँड काय असेल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या तरी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाची राजकीय समीकरणांमधून हेच दिसतंय की संतोष बांगरांना त्यांची आमदारकी वाचवता येत नसते. पण संतोष बांगर यावर कसा मार्ग काढतात आणि आगामी विधानसभेत आमदारकी कशी वाचवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण आता या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या टीओडी मराठीच्या YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.